ज्याचं वजन जास्त आहे त्यांचं पहिलं नाव. आणि 11-12 तारखेला आपले सचिनभाई दुर्गे यांची पण टुर्नामेंट आहे रिचच्या मैदानावर. जय हनुमान भोकरपाडा भाई सचिन दुर्गे. 11-12 32 संघ असतील मालदोडे तिथे. 2 दिवस 16, 11 आणि 12 फेब्रुवारी. स्ट्राईक एंडला निलेश, नॉन स्ट्राईक एंडला भाताण संघाचा सागर भोईर. निलेश आणि सागर भोईर. आणि गोलंदाज तो एकता मोपाडावाडी संघाचा शुभम नाईक बायकर मॅन. 2 बाईक ज्याच्या नावावर आहेत तो शुभम. पहिला चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर टाकतोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. एक बाईक त्याला याच मैदानावर मिळाली होती वासंबे प्रीमियर लीग मध्ये. आणि एक बाईक मला थोडे आत्ताच 15 दिवसापूर्वी 1 महिन्यापूर्वी वाजत गाजत मोठी ट्रॉफी आणि बाईक घेऊन येताना त्याला पाहिलं होतं मला थोडे कर्जत भागामध्ये. त्यांच्या समाजाची जी टुर्नामेंट होती आणि इथं मात्र हा शुभम नाईक लक्ष नव्हतं फलंदाजाचं आपल्याकडे. त्यानं टोकलाय फाईन लेगच्या वरून. शुभम नाईकला षटकार. फलंदाज निलेश. भाताण बीज संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 7. शुभम नाईकचं आपण कौतुक केलं, त्याची वावा केली, स्तुती केली. आणि फलंदाजीची आपण स्तुती नव्हती केली. निलेश भोईर पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता निलेश भोईरचा. गलीमध्ये चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा. अवंतर धाव आणि धावसंख्या आपण पाहतोय ती बिनबाद 8. यावेळेस स्ट्राईक एंडला जो फलंदाज आला आहे तो नॉन स्ट्राईक एंडला उभा होता सागर भोईर. हाही चांगला फलंदाज आहे. छोटा पॅक बडा धमाका म्हटलं जातं सागर भोईर भाताणचा हा खेळाडू. शुभम नाईकला आता खर तर लय सापडले. अचूक टप्पा टाकलाय आणि इथे चकवले त्याने फलंदाज. अनुभव भरपूर आहे शुभमकडे. गुणवत्ता ठासून भरलेला आहे खेळाडू आहे. एका षटकाराचा मार त्याला बसला पण त्यानंतर त्याने सिंगल दिले. त्याच्यानंतर 2 बॉल डॉट टाकले. आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहतो चेंडू टाकून झाले ते 4 आणि धावा आल्या त्या 8. बिनबाद 8. यावेळी स्ट्राईक एंडला फलंदाज आहे सागर भोईर. निलेश भोईर नॉन स्ट्राईक एंडला सागर भोईर. शुभम नाईक तिसरा चेंडू डॉट टाकतोय. 3 षटकाराला पारितोषिक असतं, 3 चौकारांना असतं पण ते डॉट बॉलला नसतं. जबरदस्त गोलंदाजी शुभम नाईकची. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत, 8 धावा दिल्यात. अचानकचं मैदान म्हटलं की रायगड क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचं लॉर्ड्स. आणि तिथे ही 4था बॉल डॉट. काय गोलंदाजी केली. एका षटकाराचा मार बसूनही फक्त 8 धावा, 1 वाईड, 1 षटकार आणि 1 सिंगल. बाकीचे 4 बॉल डॉट टाकलेत ते इथे आपण पाहतोय शुभम नाईकनं. आणि आता मात्र असं वाटलं भाताण संघ की भरपूर धावा उभा करेल पण इथे मात्र भाताण संघ आता थोडासा या षटकामध्ये फक्त 8च धावा दिल्यात त्या मोपाडावाडी संघानं. स्टार टेनिस क्रिकेट नाही ना बसलो येतो थोडा आलो जरा. चालेल. मधुकर जांभळे साहेब आमचे रीस आणि त्यांच्या शुभेच्छा आल्यात या तिरंगा चषकाला. त्यांचंही करूया स्वागत. जाऊया मैदानाच्या मधोमध. आयवा झेलसाठी आशिष जाधव यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सकाळी 800 होते, आता शेअर मार्केट थोडा कमी झाला पण असू द्या. पण आहेत 800 भरपूर लोकांनी कमवले. भरपूर आयवा झेल मानव 10, 15, 20 झेल पकडले सकाळी आणि 8, 800, 16, 15, 16,000 रुपये घेऊन गेले काही प्रेक्षक. सिद्धार्थ पवार
सिद्धार्थ पवार यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. निलेश भोईर एका षटकाराच्या साह्याने खेळतोय 6 एक लेग बाईस एक वाईट बॉल. आणि हा जो फलंदाज आहे आपण पाहतोय समोरचा सागर तो ना आतापर्यंत 4 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. आणि आता निलेश भोईर 6 धावांवर खेळतोय. बाताड संघ 8. हो बाताड संघाने ठरवलंय खाईन तर खाईन तुपाशी नाही तो उपाशी. षटकार मारण्याच्या नादामध्ये कधी कधी काय होतं एक बॉल डॉट आला एक षटकार आला एक विकेट आली की समीकरण तिथंच होतं. सिंगल डबलला पण अहमियत तुम्ही खरं तर सिंगल डबलने पण धावफलक घालता ठेवला पाहिजे चालू ठेवली पाहिजे धावसंख्या. हो पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले पाहतो की काय 109 डॉट बॉल आत्तापर्यंत पडलेले आहेत सकाळपासून. बोरकर साहेब ज्यावेळेस आपल्या रासायनिक परिसरामध्ये होते खरं तर त्यांची थोडीशी भीती होती काही तरुणांना त्यांच्या इथून नाक्यावरनं टेबल शीट जाताना किंवा काही गडबड करताना भरपूर विचार करायचे असे आमचे बोरकर साहेबांचं नाव होतं या परिसरामध्ये. तेवढे प्रेमळ पण आहेत. आणि हा खरं तर जे वाईट काम करतील त्यांना सजाही झालीच पाहिजे. सज्जनांचे कैवारी आणि दुर्जनांचा नाश करणारे आमचे बोरकर साहेब आज आपल्यामध्ये इथे बसलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा स्वागत आहे. सिंगल घेतली इथे आपण पाहतोय तो फलंदाज निलेश भोईरला सिंगल घेतली स्ट्राईक रोटेट केली सागरकडे. बघूया सागर 4 बॉल डॉट खेळलाय. गोलंदाज सिद्धार्थ पवार मोपाडा एकतावाडी. चेंडू हवेमध्ये गलीमध्ये स्वतः यष्टीरक्षक जाऊन चेंडू उचलतोय. सिंगल घेतले आता सागरनं ओळखलं की 4 ओव्हरची मॅच आहे किमान 40-45 धावा तरी करायला पाहिजेत. आणि त्या धावांचा कारण मोपाडा संघ मजबूत आहे या घरच्या मैदानावर खेळताना कदाचित 40-50 धावांची पाठलाग करण्याची क्षमता ज्या संघामध्ये आहे. सिद्धार्थने बघितलं पुढे आलाय इथे गली आणि पॉईंटच्या मधून चाललाय चेंडू सीमा रेषेकडे चौकार मिळतोय तो निलेश भोईरला. हॅलो सिद्धार्थ पवारला एक चौकार आलाय गली आणि पॉईंटच्या मधून चेंडू कट केला होता दिशा दिली फक्त. आणि हा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सोपा झेल सुटलाय लॉंग ऑफला कोण रे आणि 2 घेतले का सिंगल धाव या ठिकाणी आले. एकच धाव मिळते ती भाताण संघाला. भाताण संघ आपण पाहतोय आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावपळकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या शुभम नाईकच्या षटकामध्ये फक्त 8 धावा आणि या षटकामध्ये सिद्धार्थ पवारला एक चौकाराचा मार बसून 7 धावा आल्यात. धावसंख्या झाली ती बिनबाद 15. भाताण संघ आपण पाहतोय टॉस हारल्यानंतर फलंदाजी करताना. तिरंगा चषक 32 संघ या स्पर्धेमध्ये 26 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि त्यातली ही नवी मॅच आपण पाहतोय. पहिल्या राऊंडची सुरू आहे. शुभम कदम आमचे आज पंच म्हणून आपल्याला दिसणार आहेत. एक जबरदस्त खेळाडू आहेत देवळली ज्यांनी रायगडमध्ये त्यांचं नाव आहे शुभम कदम आणि आज इथे पंच म्हणून आपल्याला दिसणार पण क्रिकेटशी जोडले गेलेले आहेत. काही ना काही असो. नारपोलीमध्ये पण 4 दिवस होते. त्यांची आता रसायनी ट्रॉफी पण असेल अंकित मालुसरे आणि त्यांची SDPची पण मला थोडे अनाउन्समेंट झाले का बऱ्याच टुर्नामेंट आता. तिसरं षटक घेऊन आले आपण पाहताय मोपाडा एकता मोपाडावाडी आणि एका बाजूला भाताण बी असे 2 संघ एकमेकांसमोर आहेत. जोरदार अपील पंच मात्र बाजूला झालेले आहेत आणि सिंगल आले. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. लेग बाईज दुसरी लेग बाईज 16 धावा धावफलकावर आपण पाहतोय. तमाम प्रेक्षकांचं स्वागत करूया. प्रजासत्ताक दिन आनंदाचा दिवस होता आज. सगळ्या शाळांमध्ये आपण बघितले कवायती देशभक्तीपर गीतं काही ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम आपण पाहिले. जनपथावर आपला झेंडा फडकवला गेला सगळ्याच शाळांमध्ये कार्यालयांमध्ये. हो जबरदस्त फटका आहे. चेंडू मात्र उंच जास्त गेला. शुभम नाईक चेंडूच्या खाली कोणती चूक करणार नाही आणि इथे मात्र जोडी रमलेली जमलेली त्या सागर भोईर मात्र बाद होतोय आणि धावसंख्या आहे ती 1 बाद 16.
जयेश भोईर आलाय डावखुरा फलंदाज. आता 6 चेंडूमध्ये फक्त एकच धाव करता आली. खरं तर सागर भोईरला सूर गवसला नाही. पाहिजे तशी फलंदाजी ते करता आली नाही. बांधून ठेवलं खरं तर एकता मोपाडा आदिवासी जी वाडी आपली आहे त्यांनी मात्र त्यांच्या गोलंदाजांनी संघाने त्यांना बांधून ठेवलं. 6 चेंडूमध्ये फक्त एकच धाव करता आली आणि ते टेन्शन दडपणाखाली झेल देऊन तंबूमध्ये परतले ते सागर भोईर. आणि आता आलेत ते जयेश भोईर. डावखुरे फलंदाज आहेत आणि त्यांच्या जोडीला आहेत ते निलेश भोईर. गोलंदाज आपण पाहतोय तिसरं षटक मयूर पवार. पवार म्हटलं की पॉवर. भास्कर भोईर आमचे 40+ आणि त्यांचे चिरंजीव जयेश भोईर स्ट्राईक केला. डावखुरे फलंदाज ज्यावेळेस खेळपट्टीवर येतात त्यावेळेस थोडीशी लय बिघडते गोलंदाजाची. 4 बाईक ज्याच्या नावावर आहेत. 4 बायकर मॅन आहे जयेश भोईर. इकडे गोलंदाज मात्र मयूर पवार चांगली गोलंदाजी करतोय. शुभम नाईकला 2 बाईक मिळाल्यात. तिकडे जयेश भोईरला 4 बाईक मिळाल्यात. म्हणजे 2 खेळाडू दोन्ही संघांमध्ये बायकर मॅन आहेत. पूर्वी खरं तर क्रिकेट लाईव्ह नसायचं. एवढी मोठी मोठी पारितोषिकं नसायची. सायकल पण नसायची. हो मस्त फटका खेळलाय. रिव्हर्सचा फटका खेळलाय. त्यानं ओळखलं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकतायत आणि इथे मात्र हा रिव्हर्स उपयोगी पडला. नेहमी प्रवीण टोकाडे म्हणतात की लगी तो आबाद नाही तो बरबाद. इथे मात्र आबाद झालाय आणि चौकार मिळालाय तो भाताण संघाला आणि जयेश भोईरला. दिवसातील 5वा रिव्हर्सचा हा चौकार आहे. बघा आमचे मयूर पाटील नारपोली इथंभूत सगळी माहिती त्यांच्याकडे आहे. किती षटकार आले, किती चौकार आले, किती विकेट आल्या, किती डॉट बॉल आले, किती खेळाडू चिडले, किती खेळाडू चांगले खेळले, सगळा लेखाजोखा त्यांच्याकडे. पण आता नाही तसं राहिलं. पूर्वी आजचे कॉमेंटेटर कोण कोण होते, पंच कोण कोण होते, आयोजक कोण आहेत, हां सगळी माहिती त्यांच्याकडे असते आणि ते एकदा स्पर्धा संपली की सगळं टाकतात. किती सिंगल आल्या, किती डबल आल्या, किती सगळं ते वाचलं की आपल्याला सगळं समजतं. सगळी कुंडली या टुर्नामेंटची त्यांच्याकडे असते. आता जसे लग्न जमवताना ब्राह्मणाकडे आपल्याला तारीख काढायला जावं लागतं किंवा पत्रिका बघावी लागते तशी यांच्याकडे जावं लागेल. बोरकर साहेब आमचे हसतात. जाऊया मैदानामध्ये जिथे आता धावसंख्या आपण पाहतोय ती 21 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 1-21 भाताण संघ. भाताण म्हटलं की त्यांच्या शेंगानं भरपूर चव असते. वालाच्या शेंगानं चौक आणि भाताण. पण इथे मात्र फटक्यांमध्ये तेवढी चव नाही आहे. डॉट बॉल आलाय. पंचांना विचार. 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये आले होते 8, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 7. 15 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि या षटकामध्ये आले ते फक्त 6 धावा. अशा पद्धतीने धावसंख्या झाली ती 1-21. 21 धावा. 7-21. 7 धावांची सरासरी कदाचित आज सकाळपासून आपण मॅच पाहतोय अजिंक्य अंकित आपण सकाळपासून बघतोय तर या 7 धावांचे ॲव्हरेज कदाचित भाताण संघाला वाचू शकेल का. पण ती सकाळ होती, ती दुपार होती, ती संध्याकाळ होती, आता रात्र आहे. रात्रीमध्ये कधी कधी काही घडतं. रात्र वैरायची असं आपण नेहमी म्हणतो. 21 धावा झालेल्या आहेत. जे काही घडतं ते रात्रीच घडतं. शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय ऋषिकेश पवार. फक्त एकच नाईक होता शुभम नाईक, बाकी सगळे पवार. दुसरी सिद्धार्थ पवार, नंतर मयूर पवार, आता आलाय तो ऋषिकेश पवार. मोपाडा वाडी संघाने पण कमी कालावधीमध्ये मोठं नाव कमावलंय. मधल्या काळामध्ये खरं तर बरेचसे संघ त्यांना घाबरायचे. फोन करून आयोजकांना सांगायचे कुठली पण लाव पण मोपाडा वाडी नको. पण क्रिकेट आहे. आता काही खेळाडू संघ असेल ना कुठली पण लाव. मोपाडा वाडी पण सांगायचे की बाबा आम्हाला कोणाची पण लावा पण आम्हाला घ्या टुर्नामेंटमध्ये. चांबर्ली संघाचं पण तसंच झालंय. मोठा संघ एखादा आला की बाकी संघ. पण आम्ही तसं नव्हतं. पूर्वी आम्ही जायचो सांगतो मोठी टीम कुठली त्याच्याची लाव, काय होईल ते एकदाच होईल. शेवटचं षटक आपण पाहणार आहोत. आपण पाहतोय की आजची नवी मॅच आहे पहिल्या फेरीची तिरंगा ट्रॉफीमध्ये. मोपाडा वाडी आणि भाताण आडव्या बॅटनं मारलाय मिड विकेटला. चेंडू चाललाय फायनल मिड विकेटच्या मध्ये. चेंडू उचलला जातोय. दोन्ही क्षेत्ररक्षक थोडीशी फंबल, परंतु 2 धावा इथे पूर्ण होतात. चांगला ताळमेळ. आखो में इशारा. 2 धावा पूर्ण. 2 धावांनी 23 धावा होत आहेत त्या भाताण संघाच्या भाताण बी संघाच्या. 1-23. 4 ओव्हरची मॅच आहे.
अचानकच्या मैदानावर खरं तर डमरू जरी वाजला तरी प्रेक्षक बघा जाणकार आहेत, दर्दी प्रेक्षक आहेत. लाईव्ह असून पण सकाळपर्यंत गर्दी असते, शेवटपर्यंत गर्दी असते. हो, बसून मारायचा होता, बैठक शॉट खेळायचा होता तो जयेश भोईरला. बॅटच्या पट्ट्यात आला नाही, चेंडू डॉट बॉल आलाय. 23 धावा. मान्यवर आता आपल्याला बरेचसे पाहुणे मंडळी या तिरंगा ट्रॉफीला भेट देण्यासाठी येतील, आपल्याला पाहायला मिळतील. 23 धावा. थोडासा आता 1-2 मोठे फटके मारावेच लागतील या राहिलेले जे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये 8-10 धावा करावेच लागतील त्या भातांड संघाला. फायटिंग स्कोर जर तुम्हाला करायचा असेल. ऋषिकेश, हो ऋषिकेश पवार, आवाज चांगला आला आहे जयेश भोईरच्या बॅटमधून. चांगल्या एरियामध्ये चेंडू लागला आहे, स्वीट एरियामध्ये, पण 2 धावा मात्र त्याला मिळत आहेत. 25 25 धावांवर आपण पाहतोय भातांड संघ. आतापर्यंत 21 चेंडू टाकून झालेले आहेत, 25 धावा धावपलकावर लागले आहेत. एक फलंदाज बाद झाला आहे, एकच धाव केली. 6 चेंडूंचा सामना ज्यानं केला तो सागर भोईर. पहिल्या बॉलला वाईड आला होता, नंतर षटकार आला होता, म्हणजे 1 चेंडूमध्ये 7 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र धावा कमी आहेत त्या भातांड बी संघाच्या. शेवटचे 3 चेंडू आहेत. जयेश भोईर आहे, 4 बाईक ज्याच्या नावावर आहेत तो जयेश भोईर ठोकतोय. इथे पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. फायनली 1च्या वरून मारला हा उत्तुंग गगनभेदी सिद्धिविनायक बँकेमध्ये षटकार. एजे डीजे चांगली गीतं वाजवत आहेत. 31 धावांवर जाऊन पोहोचलाय आपण पाहतोय भातांड बी संघ. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रातील. टॉस जिंकला मोपाडा वाडी संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या चेंडूवर वाईट बॉल, नंतर षटकार आला. असं वाटलं की 50-60 धावा होतील. हो, जयेश भोईर पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये बघत राहिले प्रेक्षक, झाले खरं तर खेळाडू आणि चौकार चाललाय मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून. जयेश भोईरनं ओळखला, धावा कमी आहेत, 23 होत्या. त्याच्यानंतर आता धावसंख्या बरोबर वाढले. 2 चेंडूमध्ये 10 आल्या, 25 झाल्या होत्या आणि आता धावसंख्या झाली ती 1-35. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 35. 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. बॉल बॉय मैदानाच्या मध्येच आलेले आहेत. तिरंगा ट्रॉफी अष्टविनायक क्रिकेट संघ मोपाडा जी नाईट होती मैत्री चषकाची नाईट, त्याच्यामध्ये त्यांनी चांगला खेळ केला होता. अष्टविनायक मोपाडा संघाला 14-15 हजार रुपये 3 षटकारांसाठी त्यांच्यासाठी लागले होते. पुढची मॅच आणि ही आपण पाहतोय जे आयोजक आमचे पंचशील नगर आणि अष्टविनायक क्रिकेट संघ आणि मित्र परिवार यांच्या वतीनं आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि तिरंगा चषक. 4ही बाजूला तिरंगा लावल्याने मस्त आहे खरं तर. त्याच्याकडे बघितलं की अभिमान वाटतो आपल्याला. नको, आता मी दुसरीकडे गेलोय. हॅलो, हा बोला ना. शेवटच्या चेंडूवर बघूया काय येतोय. षटकार आलाय. आपण बघितलं 3 चेंडूमध्ये आल्या तर 16 धावा आणि त्यामुळे आता मजबूत अवस्थेमध्ये गेला. 41 धावा मला थोडे धावपलकावर लागल्यात. का 4 बाईक माझ्या नावावर आहेत हे दाखवून दिलं 3 चेंडूमध्ये. तो भातांड बी संघाचा जयेश भोईर आणि आता धावसंख्या झाली 41. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 42 धावांची गरज.
संघटनेचे अध्यक्ष प्रकाश शेठ गायकवाड यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे या टुर्नामेंटमध्ये तिरंगा ट्रॉफीमध्ये. प्रकाशजी गायकवाड आणि थोड्याच वेळात त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. पुढचा आवाज 42 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय. पुढचा आवाज असेल तर अंकित मालुसरे यांचा. धन्यवाद महागुरु संतोष चौधरी सर. यानंतर लक्ष वडगाव आणि त्यांच्या विरोधात अन्वी आस्था 11 जय हनुमान भोकरपाडा. दोनही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय. भोकरपाडा संघाचे कर्णधार करण पाटील त्या ठिकाणी आलेले आहेत. मी लक्ष वडगाव टीमच्या कर्णधारास विनंती करीत आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यावं. आदरणीय प्रवीण ठोंबरे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आणि त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. अष्टविनायक क्रिकेट संघ मोहपाडा यांच्या वतीनं ऑर्गनाईज करण्यात आलेली ही स्पर्धा तिरंगा ट्रॉफी असं या स्पर्धेचं नामकरण करण्यात आलेलं आहे. या दरम्यान सुधीर दादा मुंडे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांनाही आपण विनंती करूयात की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत असेल. लक्ष वडगाव टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जर का षटक सुरू होण्याच्या अगोदर पहिला चेंडू जर का पडला तर वडगाव टीम अपोजिट संघाला टॉस विन दिला जाईल याची दक्षता घ्या. आणि वडगाव संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. टॉस केला जाईल. आदरणीय मंगेशभाई पांगत यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करावा. मकर संक्रांत ट्रॉफीचे ते आयोजक दमदार आयोजक भाई मंगेश पांगत यांना आम्ही विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचे. लक्ष वडगाव आणि त्यांच्या विरोधात अन्वी आस्था 11 जय हनुमान भोकरपाडा. तिरंगा ट्रॉफी असं या स्पर्धेचं नामकरण करण्यात आलेलं आहे. खरं तर हा भारताचा राष्ट्रीय ध्वज ज्याला सामान्यतः तिरंगा म्हणतात. हा केसरी पांढरा आणि हिरवा अशा 3 रंगाच्या क्षैतिज आयताकृती ध्वज आहे. तसेच निळ्या रंगाचे अशोक चक्र हे मध्यभागी आहे. 22 जुलै 1947 रोजी खरं तर झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत तो सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला आणि तो 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचा अधिकृत ध्वज बनला. भारतात तिरंगा शब्द नेहमीच भारतीय राष्ट्रध्वजाचा संदर्भ घेतो. हा ध्वज पिंगाली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वराज्य ध्वजावर आधारित आहे. आणि आपण बघतो ही तिरंगा ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरी मोहपाडाच्या या भव्य दिव्य मैदानावरती. अचानकचं हे मैदान खरं तर रायगड क्रिकेटची पंढरी समजलं जाणारं हे मैदान आणि या मैदानावरती आपण बघतोय तिरंगा ट्रॉफीचं हे दमदार आयोजन. खरं तर ए गटामधून ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. एकता मोहपाडावाडी आणि त्यांच्या विरोधात भातानबी. या दरम्यान खानावले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच निखिल शेठ पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आणि त्यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. सुधीर शेठ मुंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. मी सुधीरजी मुंडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. त्यानंतर आमचे निखिल पाटील जे खानावळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि भोकरपाडा टीमचे सर्वा त्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. सुधीर शेठ मुंडे आणि आमचे रोशन म्हात्रे. मॅचला त्या ठिकाणी सुरुवात झाली. पहिला चेंडू फटका फसला होता पण कॉलिंग नव्हतं, संभाषण नव्हतं. काय घडलं मैदानावरती? प्रशांत पवारची विकेट महत्वपूर्ण आहे या मॅच मध्ये. अगोदरच धावा कमी आहेत आणि अशा वेळेला खराब क्षेत्ररक्षण कदाचित या मॅच मध्ये महाग ठरू शकेल भातान टीमला. 2 धावा आहेत धाव फलकावरती. अंकित करता आमचे सुधीर शेठ मुंडे साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे रोशन म्हात्रे त्या दोघांचाही करता या तिरंगा ट्रॉफी मध्ये आणि ज्या ट्रॉफी आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत
सुधीर मुंडे साहेबांनी त्या चमचमत्या ट्रॉफ्या आणि तेही तसेच चमचमतात. त्यांचं स्वागत आहे तिरंगा ट्रॉफीमध्ये. भाऊ स्वागत असेल आपलं. खरं तर सुधीर भाऊ या नावानं सुपरिचित, भरपूर क्रिकेट ते सुद्धा खेळलेत आणि चांभारली संघाची जी दहशत निर्माण झाली ना त्यावेळेला त्यांनी केलेली मेहनत, त्यावेळेला त्यांनी घेतलेले कष्ट, यंग खेळाडू त्यांनी घडवले आणि तदनंतर चांभारलीचा दरारा या टेनिस क्रिकेट विश्वात आपण बघतो. असं एक जबरदस्त व्यक्तिमत्व माजी खेळाडू सुधीर शेठ मुंडे साहेब आणि यांची उपस्थिती या मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. चौकार आलाय फलंदाज प्रशांत पवारच्या बॅटमधून आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये बिनबाद 6. चमचमत्या अशा ट्रॉफीज आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. रसायनी चॅम्पियन्स ट्रॉफीचे खरं तर ते स्वतः अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय आगामी काळात रसायनी ट्रॉफी सुद्धा पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल. रसायनी प्रीमियर लीग आणि त्या प्रीमियर लीगनंच तर भरपूर खेळाडू पुढे आणलेत या आपल्या रसायनी विभागात. आउटसाइड ऑफ स्टंप, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. मेन अंपायर इशारा करीत आहेत की हा चेंडू वाईड बॉल असेल. अतिरिक्तच्या साह्याने एक धाव वाढेल आणि एका धावीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 7 धावा आहेत त्या धावफलकावरती. 24 चेंडू 42चा पाठलाग करायचे मोहपाडावाडी या टीमला. खरं तर शेवटच्या 3 चेंडूवरती जयेश भोईरनं 16 धावा वसूल केल्या आणि त्याच धावांच्या जोरावरती मैदानावरती संघर्ष करतोय तो बातान संघ. खोलवर खोदून काढलाय, सरळ बॅटना फटका खेचलाय, गरंगलत लॉंग ऑफला. पुन्हा एकदा फंबल होत आहेत क्षेत्ररक्षण. खरं तर ही अशी कला आहे जे सामना जिंकवण्याचं खरं सूत्र असतं, पण तुमचं क्षेत्ररक्षण जर का ढिसाळ झालं तर सामना गमवायला वेळ लागणार नाही, कारण अगोदरच धावा कमी आहेत. पहिल्या चेंडूवरती प्रशांत पवारला बाद करण्याची संधी दवडली, झलही सुटला. तदनंतर प्रशांत पवार ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, समजदारीचं क्रिकेट, वैयक्तिक 8 वरती तो खेळ करतोय प्रशांत पवार. गुडघे टेकत अंतराईचा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. रोशन त्या ठिकाणी होता, झेल ड्रॉप होतोय, कॅच ड्रॉप झाले आणि खरं तर अजून एक जीवनदान प्रशांत पवार या फलंदाजाला मिळेल. या दुहेरीच्या बरोबरीने धावफलक पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. अंकित या ठिकाणी या सम्यक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश शेठ गायकवाड आणि त्यांच्या समवेत असलेल्या मान्यवरांचं, आमचे निलंगेकर त्यांचाही इथे सन्मान, दयानंद सरोदे असतील आणि आमचे तायडे गुरुजी या सगळ्या मंडळींचं आम्ही इथे तिरंगा ट्रॉफीमध्ये स्वागत करीत आहोत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. प्रवीण ठोंबरे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. मनसुबा होता खरं तर ऑफ ड्राईव्ह करण्याचा, संपर्कच झाला नाही. सरळ चेंडू विसावला. यष्टीरक्षक निलेश भोईर यांच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. 24 मध्ये 42चा पाठलाग करताना धावफलक पोहोचले बिनबाद 11 या धावसंख्येवरती. पहिलं षटक सुरू आहे. जयेश भोईर पहिलं षटक टाकतोय. मोपाडा मार्केट एंड कडून तो मारा करतोय आणि सलामीची जोडी आपण बघतोय. सध्या स्थितीला नॉन स्ट्रायकर एंड वरती फक्त खेळ बघतोय प्रशांत पवारचा शुभम नाईक. हा फटका हवेत आहे, क्षेत्र रिकाम आहे, भरपूर अंतर कव्हर करायचे. 1 बाउन्स अडवला जातो या चेंडूला. अगदी सीमारेषेच्या लगत या चेंडूला स्टॉप केला. असं वाटलं की चेंडू सीमा पार जाईल, पण जास्त उंच होता आणि त्या कारणास्तव आपण बघतोय की पुनश्च 2 धावा या ठिकाणी मिळतील. या दुहेरीच्या बरोबरीने पहिलं षटक सफल राहिलं मोपाडावाडी टीमसाठी, कारण बिनबादी जमेची बाब आहे आणि धावफलक पोहोचलाय बिनबाद 13 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 18 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज उरली आहे 29 या धावसंख्येची. 18 चेंडू 29 धावसंख्येची गरज. स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट होताना बघतोय. अंकित आपण इथे पाहुण्यांचं स्वागत करतोय. मी सुधीर शेठ मुंडे साहेबांचं स्वागत करण्यासाठी संतोषजी राठोड यांना मी विनंती करतोय की त्यांनी सुधीर शेठ मुंडे यांचं स्वागत करावं. एक चांगले क्रिकेटर, तेवढे एक चांगले उद्योजक सुधीर शेठ मुंडे साहेब आणि विशाल जावरे जे रसायनी पोलीस स्टेशनमध्ये आपले होते आणि त्यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. विशालजी जावरे यांचं स्वागत आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. सुधीर शेठ मुंडे यांचं स्वागत या ठिकाणी आपण टाळ्यांच्या गजरात करत आहोत. या तिरंगा ट्रॉफीमध्ये आजचा प्रजासत्ताक दिन, 26 जानेवारी संविधान दिन. सुधीर शेठ मुंडे साहेबांना विनंती आहे की त्यांनी आमच्या छोट्याशा स्वागताचा स्वीकार, ज्यांनी आपल्याला ट्रॉफ्या दिलेल्या आहेत, कुठल्या ट्रॉफी दिल्या, मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्या ट्रॉफ्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या सुधीर शेठ मुंडे यांचा सन्मान. त्यानंतर आमचे रोशन म्हात्रे यांचा सन्मान करण्याची विनंती अमोल दिवे यांना मी विनंती करतो.
रोशन म्हात्रे ओव्हर टू अंकित. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29ची आवश्यकता. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज संदेश भोईर गोलंदाजी मार्कवरती. बॅकफुटला गेले, ऑन साईडला फटका प्ले केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाही पोहोचत. सेफ्टली हा चेंडू लँड होतोय. दुसरी धाव पुनश्च कंप्लीट केली जाते. हेच चित्र राहिले संपूर्ण सत्रामध्ये. खराब फिल्डिंग खरं तर बातान संघ यासाठी बिलकुल ओळखला जात नाही. बातान संघाची स्ट्रेंथ आहे. खरं तर आपण पाहिलं असेल की या बातान संघाने नेहमीच सांघिक खेळाचं प्रदर्शन घडवलं आणि इथे मात्र कुठेतरी त्यांची फिल्डिंग खराब पाहायला मिळते. 3 धावा या ठिकाणी मिळतील. या तिहेरीच्या बरोबरीने धावफलक पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती. शेवटचे आता चेंडू शिल्लक राहिलेत 17 आणि जिंकण्यासाठी 26ची आवश्यकता. 17 चेंडू 26 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. 1-2 मोठे फटके या मॅचमध्ये तसं पाहायला गेलं तर सामना खुला करतील मोपाडावाडी टीमसाठी. पण सहजासहजी हा सामना सोडेल तो बातान संघ कसला. गोलंदाजी खरं तर त्यांची खरी ओळख आहे. सुरुवातीला धावा भलेही कमी असतील. जयेश भोईरनं 3 चेंडूवरती दिलेलं 16 धावसंख्येचं योगदान आणि इथे मात्र त्या धावा वाचवत असताना जरी विकेट आली नसली ना तरी मोठ्या फटक्यांपासून रोखलंय ते बॅटिंग करणाऱ्या मोपाडावाडी टीमला. संदेश असेल, यानंतर अलंकार असेल, खरं तर नेहमीच दुसरं षटक तो टाकत असतो. पण इथे वेगळ्या प्लॅनिंगनं आता मैदानावरती दिसून येतोय तो बातान संघ. आणि कदाचित गोलंदाजीच्या जोरावरती भलेही विकेट अद्यापर्यंत जरी आली नसली ना तरी या धावाही वाचवतील असा विश्वास बातानकरांना असेल. जास्त बाहेर आहे, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पंच वळण घेऊन इशारा करीत आहेत की हा चेंडू वाईट बॉल अतिरिक्तच्या साह्याने एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती. 17 धावा आहेत त्या धावफलकावरती. 17 चेंडू बाकी आहेत, 25 धावसंख्येची गरज. खूप चांगला चेंडू पडल्यानंतर झपकन चेंडूने उचली प्राप्त केली. सरळ विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये हौसले बुलंद करेल बातान टीमच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास दुगणा होईल आणि एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये कायम ठेवेल तो बातान संघाला. ऑन साइडला स्वीट साऊंड आपण ऐकतोय. प्रशांत पवार 2 जीवनदानानिशी मैदानावरती खेळ करतोय आणि त्याने ठोकलाय या सत्रातील एक दर्जेदार षटकार. अगोदर महागुरु यांनी सांगितलं की हा मोपाडावाडी एकमेव असा संघ जो कोणाच्याही विरोधात खेळण्यासाठी नेहमीच सज्ज असतो आणि त्यांचा नैसर्गिक खेळ हीच त्यांची खरी ओळख. किती वेळ प्रशांत पवारला तुम्ही शांत ठेवाल हाच प्रश्न आता पडला असेल तो सगळ्या बातांकरांना. कारण प्रशांत पवारनं सुरुवातीला दुहेरी चौकार यावरतीच भर दिला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसत होता पण अखेर त्याच्या बॅटमधून षटकार आला आणि या षटकाराच्या बरोबरीने धावफलक पोहोचलाय 23 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 15 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज उरली आहे ती 19 या धावसंख्येची. या दरम्यान प्रवीणदादा ठोंबरे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. तिरंगा ट्रॉफी 2026 मध्ये सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत असेल. शेवटचे 15 चेंडू 19 धावसंख्येची गरज. एका बाजूला एक तगडा बातान संघ, तेवढ्याच ताकदीचा संघ खरं तर मोहोपाडावाडी आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश भोईरला आपण बघतोय दुसरं षटक टाकत असताना खरं तर सलामीची जोडी चांगला खेळ करते. अद्यापर्यंत सर्वस्व जबाबदारी बॅटिंगची आपल्या खांद्यावरती घेऊन खेळ करतोय तो प्रशांत पवार. शुभम नाईकनं केवळ 1 चेंडू फेस केला, वैयक्तिक 3 वरती तो खेळ करतोय. तसाच प्रयत्न होता. षटकार आलाय, तदनंतर निर्धाव चेंडू येतोय. मॅच बनेल, मॅच मध्ये रोमांचकता कायम पाहायला मिळेल, ठसन पाहायला मिळेल. दोन्ही संघात तगडे, दोन्ही संघांना खरं तर आपण क्रिकेटचा खूप चांगला अनुभव आहे आणि अशा वेळेला आपण बघतोय की अशा सिच्युएशन मध्ये कित्येकदा हे 2 संघ आलेत. 14 मध्ये 19 खोदून काढलाय, गरंगलत चाललाय लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलक वधारेल. 24 धावा लागतात धावफलकावरती. 42चा पाठलाग करायचा होता. शेवटच्या आता 13 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असेल एकटा मोहोपाडावाडी टीमला 18 या धावसंख्येची. 18 धावसंख्येची गरज. चांगल्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत पुनश्च आपण या तिरंगा ट्रॉफी मध्ये करूयात.
फ्लिक केलंय मागच्या बाजूला डिरेक्ट हिट होत नाहीये. डिरेक्ट हिट फार महत्वाची होती, कारण जर का इथून पुढे विकेट्स आली नाही ना तर हा सामना वाचवणं कठीण होऊन बसेल. आणि सामना जर का वाचवायचा असेल ना तर विकेट्स येणं फार गरजेचं आहे. संधी गमावली जाते वारंवार, क्षेत्ररक्षक चूक करतात. इथे पुन्हा एकदा एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीत. या दुहेरीच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं षटक टाकलं जयेश भोईरनं, त्यानं धावा खर्च केले 13. दुसरं षटक टाकलं संदेश भोईरनं, त्यानं धावा खर्च केले 13. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचे आता 12 चेंडू बाकी आणि जिंकण्यासाठी गरज असेल मोहपडवाडी टीमला 16 या धावसंख्येची. 12 चेंडू आणि 16ची गरज आहे. परंतु पाहुण्यांचं स्वागत आपण इथे करतोय. सम्यक संघटनाचे अध्यक्ष समाजसेवक आदरणीय आमचे प्रकाश शेठ गायकवाड यांचं स्वागत करण्याची विनंती मी आशिष जाधव यांना विनंती करतो. आणि गायकवाड साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या छोट्याशा स्वागताचा स्वीकार करावा. दरवेळेस खरं तर क्रीडा असो, शैक्षणिक क्षेत्र असो, कुठेही आशीर्वाद देण्यासाठी मदत करणारे आमचे प्रकाश शेठ गायकवाड सम्यक संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. हा भारतीय संस्कृती आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवरांचं स्वागत करणं आपलं परम कर्तव्य आणि त्याची जोपासना या मंचावरती होत असताना आपण नेहमी म्हणतो ना गेस्ट इज गॉड. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत हे झालंच पाहिजे भारतीय संस्कृतीनुसार. आणि ते आदरणीय प्रकाश गायकवाड साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना त्यानंतर मी विनंती करणार आहे प्रकाशजी गायकवाड साहेबांचा इथे सन्मान आणि आमचे तायडे गुरुजी त्यांच्या समवेत नेहमीच त्यांचा सल्ला, त्यांचा आशीर्वाद ते घेत असतात. आणि तायडे गुरूंचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय नारायण त्रिभुवन यांना मी विनंती करतोय की त्यांनी आमचे तायडे सर यांचा सन्मान करावा. गुरुविना अनुभव कैसा कळे, तपेविना दैवत दिदिला विना प्राप्त, गुजेविना हित कोण सांगे, असे आमचे गुरुवर्य तायडे सर यांचा सन्मान. त्यानंतर आमचे निलंगेकर यांचा सन्मान ओमकार गायकवाड. त्यानंतर आमचे प्रवीण ठोंबरे यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. निलंगेकर यांना मी विनंती करतोय की त्यांनी यांचा सन्मान ओमकार गायकवाड यांना मी विनंती करतोय की त्यांनी निलंगेकर आमचे 40+ सदस्य आहेत, त्यांचा सन्मान करतात. प्रकाश शेठ गायकवाड पण आमच्या 40+ सदस्य आहेत आणि यावर्षी आम्हाला त्यांनी टी शर्ट पण दिल्या होत्या. निलंगेकर यांचा प्रवीण ठोंबरे यांचा सन्मान केला जातोय, एक चांगले डीजेचे मालक. त्यानंतर आमचे निलंगेकर यांचा सन्मान समीर देवे. आणि जाऊया मॅचकडे. शेवटचे 12 चेंडू 16 धावसंख्येची गरज. कडक स्ट्रोक, प्रशांत पवारची पॉवर पाहायला मिळते. त्यानं ठोकलाय आसमानी सुलतानी धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करणारा हा षटकार. स्वागत करता कडक षटकाराने केलंय ते या फलंदाजाला. जाऊया अंकितकडे. गोड आवाज खरं तर बॅट आणि चेंडू मधून आपण ऐकलात. खरं तर ज्या वेळेला संपर्क झाला ना त्यावेळेलाच या चेंडूवरती षटकाराची मोहर लागली होती. आपण उल्लेख केला की अलंकार भोईर या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे, पण ज्या अंदाजात बॅटिंग करतोय, नॅचरल अप्रोचनं बॅटिंग करतो मैदानावरती प्रशांत पवार, त्याला रोखणं आता पुरतं कठीण होऊन बसलंय ते बातान टीमच्या गोलंदाजांना. षटकार आलाय, षटकाराच्या बरोबरीने धावफलक पोहोचलाय 32 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज राहिली आहे ती 10 या धावसंख्येची. षटकारानं हा सामना खुला केलाय खरं तर मोपाडवाडी टीमसाठी. तसाच प्रयत्न होता, इथे नीटचा संपर्क झाला नाही. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलक वधारतोय. 33 धावा लागतायत त्या धावफलकावरती. अष्टविनायक क्रिकेट संघ मोहपाडा यांच्या वतीनं तिरंगा ट्रॉफीचं हे शानदार आयोजन गेले कित्येक दिवस 1 ते 2 महिने राजेश सोले आणि त्यांचे संपूर्ण अष्टविनायक क्रिकेट संघ मोहपाडा ही टीम, आशिष जाधव असतील, शिवा राठोड असतील, त्यांचा संपूर्ण हा मित्र परिवार एकत्रित येऊन आपण बघतो या स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलेलं आणि ही स्पर्धा आता रंग भरते या मैदानावरती. मागच्या बाजूला चेंडूला पाठवायचं होतं, डॉट बॉल आलाय. शेवटचे आता 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 धावसंख्येची गरज. अंकित येथे आमचे पाताळगंगा टाइमचे संपादक गौतम सोनवणे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, कारण ही स्पर्धा उद्या रायगडमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये झळकणार आहे. यात शंकाच नाही, कारण या स्पर्धेचं नामकरणच सांगून जात आहे तिरंगा ट्रॉफी. आज 77वा प्रजासत्ताक दिन आणि त्याचं औचित्य साधत एक चांगला तालमेल घडवत या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. दिवसभर आपण बघतोय खरं तर स्पर्धा सकाळी
उशिरानं सुरू झाली होती, पण चांगला स्पीडअप आयोजकांनी असेल टीमनं या ठिकाणी कोऑपरेट केलं होतं, पकडला होता. पुन्हा एकदा काही काळ स्पर्धा थांबली आणि तदनंतर आपण बघतोय की त्याच जोशानं त्याच जोमानं ही मॅच आपल्याला मैदानावरती रंगताना पाहायला मिळते. 2 धावा या चेंडूवरती आल्यात. शेवटचे आता 8 चेंडू बाकी राहिलेत. 7 धावसंख्येची गरज. ऑन साईडला वाटचाल केले डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूने. त्या अगोदर क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचले. दुसरी धाव हवी होती, पण दुसरी धाव घेताना फलंदाज या ठिकाणी बाद आहेत की नाही त्याची तपासणी थर्ड अंपायर करतील. ऑन स्क्रीन वरती तपासणी होईल. कोणत्याही परिस्थितीत विकेट हवी आहे भातान टीमला, कारण त्यांना धावा रोखायचे आहेत आणि ज्या पद्धतीने सलामीच्या जोडीनं भागीदारी केली ना, हा सामना वाचवणं त्यांच्यासाठी कठीण होऊन बसलाय. फलंदाज बाद. ऑनफिल्ड अंपायर डिसिजनच फलंदाज बाद असल्याचा होता. बॅटिंग रिव्ह्यू त्या ठिकाणी घेण्यात आला आणि अखेर सांघिक रूपाने काय होईना, जो ब्रेक थ्रू हवा होता, ज्या विकेटची गरज होती ती विकेट अगदी प्राप्त केली जाते. 1 धाव सुद्धा या चेंडूवरती मिळते मोपाडावाडी टीमला. समीकरण बदललंय. धावफलकावरती धावा आहेत 42चा पाठलाग करताना 36 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचे आता 7 चेंडू बाकी आहेत. 6 धावसंख्येची गरज. डीजे देश. आणि खरं तर आपण बघतोय, मी नेहमी म्हणतो भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला ना, तरी सगळ्यात जास्त क्रिकेटला प्राधान्य दिलं जातं. आणि आपण बघतोय या रायगड टेनिस क्रिकेटच्या पंढरीवरती सुरू असलेली तिरंगा ट्रॉफी आज जी स्पर्धा उंच शिखरावरती जाऊन पोहोचले. शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी गरज राहिली आहे ती 6 या धावसंख्येची. अंधराईचा फटका. डीप मध्ये खूप चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव मिळेल आणि 1 धावेच्या बरोबरीने मयूर पवार आपल्या धावसंख्येचा अकाउंट खुलं करतोय. मयूर खेळतो वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती. प्रशांत पवारने एक बाजू लावून धरले, ज्यानं सुरुवातीपासून आक्रमण हाच पवित्र स्वीकारला. एकंदरीतच 42चा पाठलाग करताना धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 6 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असेल एकता मोपाडावाडी या टीमला 5 या धावसंख्येची. अंकित या ठिकाणी पाताळगंगा टाइम्सचे संपादक गौतमजी सोनवणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत आपण इथे करणार आहोत. मी गौतमजी सोनवणे यांना विनंती करतो, आशिष जाधव त्यांचं स्वागत करतील आणि त्यांनी आमच्या या तिरंगा ट्रॉफीमध्ये स्वागताचा स्वीकार करावा. आशिष जाधव यांना विनंती करतोय की त्यांनी गौतमजी सोनवणे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. मैदानामध्ये मॅच आपण पाहतोय, एका बाजूला भाताण पनवेल तालुक्यातील संघ तर एका बाजूला एकता मोपाडावाडी हा संघ खानापूर तालुक्यातील. खरे तर असं वाटलं की जयेश भोईरच्या 3 चेंडूवरती शेवटच्या आलेल्या 16 धावा या मॅच मध्ये निर्णायक ठरतील, पण तसं कोणतंच दडपण प्रशांत पवारांना घेतलं नाही आणि एक हाती हा सामना आपल्या बाजूने झुकवला. पण मॅच संपलेली नाहीये. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. मयूर पवाराने जर का षटकार लगावला तर सागर धनगरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज मयूर पवारला त्या ठिकाणी दिलं जाईल. षटकार आला तर सामना लवकर संपेल, पण मॅच प्रेक्षकांना ज्या सामन्याची आस लागली ना तसा सामना झाला पाहिजे. 2-3 निर्धाव चेंडू, अजून एखादी विकेट या मॅचला कदाचित शेवटपर्यंत घेऊन जातील. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 5 धावांची गरज. अंकित एक मॅच आपण बघितली होती 6 मध्ये 4 ची गरज होती. शेवटच्या चेंडूपर्यंत ती मॅच आली होती दुपारी, पण इथे हा स्ट्रोक जास्त हाय हँड विजयी स्ट्रोक, विजयी षटकार मयूर पवार त्याने ठोकलाय हा विजयी षटकार.
आहे मोपाडावाडी संघानं आणि ते आमचे प्रकाशजी गायकवाड सम्यक संघटनेचे अध्यक्ष तायडे सर, निलंगेकर, प्रवीणजी ठोंबरे या मान्यवरांचं आभार आहे की आपण वेळात वेळ काढून या ट्रॉफीला भेट देण्यासाठी आलात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अंकित आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी मी सुधीर शेठ मुंडे यांना विनंती करणार आहे. प्रशांत पवार 12 चेंडू त्यानं फेस